केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मिरजेतील मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारची नमाज काळ्या फिती बांधून केली अदा। केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या वक्फ विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी सांगलीतील मिरजेत मुस्लिम समाजाने शहरातील प्रमुख मशिदी आणि मुस्लिम बहुल भागात काळ्या फिती बांधून नमाज अदा करून या विधेयकाबाबत आपली नाराजी व्यक्त केली। शुक्रवारी नमाजनंतर अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवला। यावेळी मुस्लिम बांधवांनी सांगितले की हे वक्फ विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक मालमत्तेवर अतिक्रमण करणारे आहे। या विधेयकामुळे वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होणार असून सरकारला वक्फ मालमत्तेवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। वक्फ मालमत्ता ही अल्लाहच्या नावे दान केलेली असते आणि तिची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे। या विधेयकामुळे आमच्या धार्मिक अधिकारांचे उल्लंघन होत आहे आणि आम्ही याचा तीव्र निषेध करतो। मुस्लिम समाजाने केंद्र सरकारला हे विधेयक त्वरित मागे घेण्याची मागणीही केली आहे। मोदी सरकारने बहुमताच्या जोरावरती संविधान बदलण्याचा जे घात घातलेला आहे त्यामध्ये वक्फ बोर्ड बिल संशोधन कायदा नवीन आणलेला आहे। संविधानाची जे सेक्युलरिझम आहे, सर्व धर्मसमभाव हा मेन गाभा आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची कितीही बहुमत असलं तरी ती बदलता येणार नाही। त्यामुळं या वक्फच्या जमिनीवर सरकारची नजर आहे आणि त्या मोठमोठ्या उद्योगपतींना घालण्याचा त्यांचा डाव आहे आणि या मुस्लिम समाज त्याला बळी पडणार नाही। त्यामुळे संपूर्ण देशातील मुस्लिम समाज त्याला विरोध करत आहे। जर वक्फ बोर्डामध्ये इतर समाजाचे जर व्यक्ती जर येत असतील तर इतर समाजाच्या ट्रस्टमध्ये सुद्धा मुस्लिमांना घेणं हे बंधनकारक आहे, नाहीतर सर्व धर्मसमभावाची भावनाच सेक्युलरिझममध्ये राहणार नाही। म्हणून हा संविधानावरती घाला आहे। म्हणून आम्ही मिरजेतील सर्व मुस्लिम समाजातील नागरिक आज शुक्रवारी आम्ही वक्फ बोर्डाच्या विरोधात संविधानिक पद्धतीने आम्ही विरोध करत आहोत। याचा केंद्र सरकारने आणि या जिल्ह्यातील माननीय कलेक्टरांनी याचा दखल घ्यावी आणि आमची सर्व बाजू केंद्र सरकारकडून मांडावी हीच विनंती आहे।